वेदांत 11ची 1 लाख रुपयांची स्पर्धा। बऱ्याच कालावधीनंतर प्रवीण कुबलने या स्पर्धेत केलेला पदार्पण आणि पहिल्याच मोठ्या 1 लाखाच्या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब ज्यांनी आपल्या नावे केलो तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो एक उत्कृष्ट नर्तक बॉलिंग मार्कवर प्रवीण कुबल ज्याचं नाव असा। समोर सूर्या गावकर 6 चेंडू 5 धावांची गरज, बॅट चिकट घेऊन चेंडू, घोषित क्षेत्रात 1 रन, शिल्लक चेंडू 5, 4 धावांची आवश्यकता। ओमकार देसाई आणि गोपाळ बटा, ओमकार देसाई आणि राम नागवेकर ह्या इक्वेशन कोकण प्रांतावर आतापर्यंत फेल होताना खूप कमी वेळा बघितला, मग ती ध्रुव ट्रॉफी असो, पेडणे प्रीमियर लीग असो नाहीतर मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी असो। पहिला चेंडू अतिशय वेगवान, बॅट चिकट आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास डिक्लर झोन क्षेत्रात सांघिक धावफलक पुढे सरसावलाय। 43 धावा धावफलकावरती, 4 धावेची असेल आवश्यकता। येणारे चेंडू 5 मैदानावरती। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय। सुरेख चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। निर्धाव चेंडूची गणना केली जाते, पंचांकडे स्क्वेअर चेंडूची दात मागितली जाते फलंदाजीच्या माध्यमातून। तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली, मैदानावरच्या पंचांचो फेअर डिलिव्हरीचो इशारो, पण सचिन जाधव थोडस नाराज या निर्णयावर। काय झालं या चेंडूवर, पण काय या चेंडूवर झाला या सगळा तुमच्यासाठी बघितला जाताला। मैदानावरच्या पंचांचो फेअर डिलिव्हरीचो इशारो, त्यानंतर बॅटर सचिनने या निर्णयाक दिलेलं आव्हान, तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा, फेअर डिलिव्हरी, बदललेला इक्वेशन, 4 चेंडू आणि 4 धावा। रिव्ह्यू तर लॉस झालो, या एक मोठा नुकसान असा। शेवटचे 4 चेंडू प्रवीण कुबल नावातच ज्याच्या प्रवीणता लपलेली आणि ह्यो प्रवीण प्रतिस्पर्धी संघाक 4 धावांपासून रोखतलो की नाही। जमलेली जोडी सचिन जाधव आणि सूर्या गावकर, 4 चेंडू 4 रन्सांची गरज। बॅट चिकट आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुंदर यष्टिरक्षण गोपाळ भट्टाच्या माध्यमातून मैदानावरती निर्धाव चेंडूची गणना झाली आहे मैदानावर आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय, तो म्हणजे 44 धावा 43 धावा या धावफलकावरती, 4 धावेची असेल आवश्यकता। येणारे चेंडू असतील 3, आता मात्र समीकरण बदलतंय, 3 चेंडू 4 धावेची असेल आवश्यकता। 2 चेंडू हे निर्धाव मैदानावरती पाहायला मिळत आहेत। गोलंदाज यावेळेस देखील फटका बसलाय मैदानावरती, झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, मॅच मध्ये देखील रोमांच आलाय, गडी गारत मैदानावरती पाहायला मिळतोय। सचिन जाधवची खेळी ही झाली आहे समाप्त मैदानावर। ऐन मोक्याच्या क्षणी सचिन जाधव कडसून ही हाराकिरी। पहिल्यांदा एकतर 2 बॉल डॉट खेळान काढलेले, तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होता। एका बाजून सेट बॅटर सूर्या गावकर, आपल्या संघाची ही पडझड, आपल्या संघाची वाताहात खिन्न मनान बघताना। बदललेला इक्वेशन, 2 चेंडू 4 रन्सांची गरज। काय होताला या सामन्यात, जर सामनो टाय झालो सुपर से भी ऊपर, सुपर ओव्हर तुमका बघूक मिळतली। 47 धावसंख्येचो पाठलाग, धावसंख्या 43 रन्सावर, शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज। गतविजेतो राजाराम वॉरियर्स तवडे संघ पहिली बॅटिंग करून जमवलेले 46 रन। माणगाव AK स्पोर्ट वरवडे संघ 47 पाठलाग, दमदार सुरुवात पहिल्या विकेटसाठी, दुसऱ्या विकेटसाठी, तिसऱ्या विकेटसाठी खूप सुंदर भागीदारी, पण यावेळी सचिन जाधव मैदानावर केलेली ही हाराकिरी कितपत महागडी ठरतली माणगाव संघासाठी। शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज। एक मोठो सामनो, दर्जेदार सामनो, हाय व्होल्टेज ड्रामा ज्याका म्हटला जाता त्या सामन्यासाठी सज्ज रवा। शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेन नवीन बॅटर सज्ज झाला, योगेश गावडे हा फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय। 2 चेंडू 4 धावेची असेल आवश्यकता, मागचा गडी स्वस्त तमुच्या दिशेने माघारी परतलाय आणि त्यानंतर नवीन बॅटर देखील सज्ज झालाय मैदानावरती। योगेश गावडे हा फलंदाज सज्ज होतोय। 2 चेंडू 4 धावेची असेल आवश्यकता। डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑफ, डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत। यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख यष्टिरक्षण मैदानावरती पाहायला मिळतोय। सूर्याची खेळी या ठिकाणी समाप्त झाली आहे मैदानावरती, थोडीशी झालेली चूक मैदानावरती अंगलट येताना पाहायला मिळते। गोपाळ भटाची चतुराई बघा, का म्हटलं जात आहे का कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग। मैदानावर बघा, या चेंडूवर गोपाळला माहिती होता सूर्या गावकर स्ट्रायकर यांच्या दिशेने येतलो, टप्प पडल्यानंतर चेंडू गोपाळच्या दिशेने गेलो, गोपाळ वेगात आधी स्टंपच्या जवळपास इलो, योगेशला मोहित केला थ्रो मारल्यासारखं दाखवून, आणि ज्यावेळी योगेशने क्रीज सोडला त्या क्षणी यष्टे केले उद्ध्वस्त। सूर्या गावकर सेट बॅटर तंबूच्या दिशेन, ह्यो मोठो हादरो, ही मोठा नुकसान,
AK स्पोर्ट माणगाव वरवडे संघ 47 धावसंख्येचा पाठलाग अगदी सहज करतलो असा वाटत असतानाच यवाजला तर साधा तर दळीदार कित्या बादात ह्या मालवणी म्हणीची आठवण. पण सामनो शेवटच्या चेंडूवर अजूनही संधी दोनही संघांकडे, दोनही संघांका समान संधी विजयाची. जर सामनो टाय झालो तर सुपर ओव्हर, पण जर चौकार बसलो तर मात्र AK स्पोर्ट माणगाव संघ. बॉलिंग साठी टाळी नक्की वाजतले. प्रवीण कुबलसाठी एकदा टाळींचा गजर करूया. शेवटच्या ओव्हरीमध्ये फक्त 5 धावा होते बचाव करण्यासाठी. 5 बॉल मध्ये प्रवीण कुबलने खर्च केलो फक्त 1 रन. सामनो शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना न्यू बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेन ऋषिकेश. त्या ऋषिंका हिमालयात तप करताना आपण बघितला, पण या ऋषिक तप करूचा नाही असा. शेवटच्या चेंडूवर मात्र प्रवीण कुबल लाजवाब गोलंदाजी. शेवटच्या ओव्हरीत फक्त 5 धावा होते बचाव करण्यासाठी. प्रवीण कुबलने खर्च केला फक्त 1 रन आणि गतवर्षाचो विजेतो राजाराम वॉरियर्स तळवडे संघ